शिर्डी परिसरात एका शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणात भोंदूबाबा मुख्य आरोपी अशोक खरात याच्यासह त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाने संपूर्ण शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे। शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार आरोपींनी रावसाहेब गोंदकर या सामान्य शेतकऱ्याला सावकारकीच्या जाळ्यात अडकवत त्याची जमीन हडप केल्याचा आरोप आहे। आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्याचा गैरफायदा घेत योजनाबद्ध पद्धतीने ही फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। दरम्यान या प्रकरणात आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना शिर्डी पोलिसांनी अटक केली असून अशोक तांबे या आरोपीचा शोध सुरू आहे। अटकेत असलेल्या दोघांना मंगळवारी राहता न्यायालयासमोर हजर करण्यात आले। न्यायालयाने दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या कोठडीत पोलिसांकडून अधिक चौकशी करून प्रकरणातील इतर धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मुख्य आरोपी अशोक खरात हा आधीपासूनच दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे। न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर त्यालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। तसेच त्याची पत्नी कल्पना खरात हिलाही लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक आणि सावकारकी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सखोलपणे सुरू आहे। संबंधित सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकारामुळे शिर्डी परिसरात बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। आता भोंदूबाबा अशोक खरातच्या पत्नीला कधी अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गुन्हा दाखल झाला शिर्डी पोलिसात। नेमका काय गुन्हा आहे आणि किती आरोपींना आपण ताब्यात घेऊन नेमका आता काय न्यायालयात हजर केल्यावर काय झालं? आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक खरात त्याचप्रमाणे त्याची पत्नी व अन्य 3 आरोपींविरुद्ध शिर्डी शहरालगत असणाऱ्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 त्याचप्रमाणे BNHच्या अंतर्गत फसवणूक अंतर्गत येणाऱ्या कलमाखाली आपण दाखल केलेला आहे। यामध्ये 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। त्या दोघांनाही आज रोजी कोर्टापुढे हजर केलेलं आहे। त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे आणि या गुन्ह्याचा जो काही सविस्तर तपास आहे तो शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे। यामध्ये जे काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत ते यातील जो तक्रारदार आहे त्याला सावकारकीच्या नात्यानं दिले होते। एक मोठा व्याजदरानं हे पैसे दिलेले होते आणि त्याच्या बदल्यात ही जमिनीची खरेदी करून घेतलेली आहे। अशा तऱ्हेचा हा गुन्हा आहे। शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी या गुन्ह्याचा बारकाईनं तपास सुरू आहे। प्रमुख आरोपी जो आहे तो सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे। 2 आरोपींना तुम्ही अटक केली। उर्वरित आरोपींबाबत नेमकं कशा पद्धतीची कारवाई केली? एकूण किती आरोपी नाव सांगा? एकूण यामध्ये कॅप्टन अशोक खरात आणि त्याची पत्नी आणि अन्य 3 आरोपी आहेत। दोघांना आपण अटक केलेली आहे। त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ज्याच्या नावानं ही खरेदी घेण्यात आलेली आहे त्यांना कोर्टाच्या परवानगीने नाशिक येथे जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमधून आपण इकडे शिर्डी येथे दाखल असणाऱ्या जमीन गैरव्यवहाराच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस करून त्या अनुषंगाने जे काही दस्तऐवज आहे त्याची जप्ती असेल किंवा अन्य तपास आहे तो आपण करणार आहोत। आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं। नेमकं काय मुद्द्यांवरती युक्तिवाद झाला आणि कोर्टाने किती दिवसांची पोलीस कोठडी दिली? आरोपींना तथाकथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक करून आज राहता न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। सदर प्रकरणामध्ये आरोपींचा कुठलाही प्रत्यक्ष संबंध नसल्याचा युक्तिवाद हा आरोपीच्या वतीनं करण्यात आला। जे काही वादातल्या जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण आहे त्या गैरव्यवहारातल्या रकमा या काय अरविंद बावकेंना प्रत्यक्ष स्वरूपात मिळालेल्या नाही, तशा स्वरूपाची कुठलीही पुरावे नाहीत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता तपासी अधिकाऱ्यांनी गुन्ह्यामध्ये 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती। आरोपींचा सगळा युक्तिवाद, अभिलेखावरचे कागदपत्र या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय न्यायालयाने 3 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिलेली आहे। या प्रकरणामध्ये बघितलं तर अशोक खरात आणि त्यांच्या पत्नी देखील मुख्य आरोपी म्हणून त्यांचं नाव त्याच्यामध्ये आहे। पुढे त्यांच्यावरती देखील पोलीस कारवाई यामध्ये होण्याची शक्यता आहे। FIR मध्ये नाव तर आहे। आता तपासी अधिकाऱ्यांनी गुन्ह्यामध्ये अटक करणं न करणं हा पूर्णपणे त्यांचा प्रॉव्हिन्स आहे। त्याच्यामुळे तपासी अधिकाऱ्यांनी काय करावं हा पूर्णपणे त्याचं लुकआउट आहे। आता नाव आहेत ते नाही, आता बाकी राहिलं जे काय आहे बाकी तर आता सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं त्याच्यावर आत्ताच्या घडीला तरी फार काही कमेंट करणं योग्य होणार नाही।